विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झालाय। भाजपला आतापर्यंतचं सगळ्यात मोठं यश मिळालंय, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय। महाविकास आघाडीला 50चा आकडा गाठणंही मुश्किल झाल्याचं पाहायला मिळालं, तर महायुतीनं 236 जागा जिंकलेल्या आहेत। विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्या शपथविधी सोहळा होणार आहे। मुंबईतील वानखेडे मैदानावरती हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळतेय। 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार असल्याचीही माहिती मिळतेय। दरम्यान शपथविधी संदर्भात नवनिर्वाचित आमदार दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। देखिए असं आहे की वानखेडेवर होण्याची शक्यता ही मला तरी जास्त वाटते। त्याच्यामुळे शिवाजी पार्कच्या संदर्भात त्या ठिकाणी मैदान मिळवताना काही तांत्रिक अडचणी असतात, त्याच्यामुळे या स्टेजला त्या सगळ्या दूर करून तिथे घेणं याच्यासाठी वेळ। देखिए जो भी स्टेडियम लगेगा हर जगह पे महायुति की ही सत्ता है, तो कोई भी प्रॉब्लम नहीं। 25 तारीखला शपथ घ्यायलाच लागेल, कारण 26ला मुदत संपते आहे। 25ला असेंब्ली कॉन्स्टिट्यूट व्हायला लागेल, त्याच्यासाठी ताबडतोब हे निर्णय होतील। फडणवीस साहेबांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी तेच सांगितलेलं आहे की आमच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही, आमची मैत्री ह्याच आमचा फॉर्म्युला आहे। फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, तसेच अजितदादा सुद्धा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे या दोघांना स्वतःचा निर्णय घेता येईल, परंतु अंतिम निर्णय कुठे ठरेल तर तो दिल्लीमध्ये ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।